महाराजांनी आम्हाला सगळ्यांना म्हणजे जे जे प्रवचनकार तयार केले, महाराज म्हणायचे ना, आम्ही 10 पोपटा तयार केली आणि आता ते काय सांगतात ते ऐका. कळलं ना? तर महाराज कसे मजा करायचे बघा. एक दिवशी काय झालं, नेहमीप्रमाणे शनिवार आहे आणि तो दिवस पण मला आठवतो, 1 मे 99. आणि नेहमीप्रमाणे कार्यक्रमाला गेलो आहे मी. आणि गेल्यानंतर प्रथम नेहमीप्रमाणे गेलो, महाराजांच्या दर्शनाला गेलो. आणि त्यावेळेला महाराज मला म्हणाले, हे बघ आता मी आत्ता सांगतो ना, त्या 3च याच्यावर मुद्द्यांवर आज प्रवचन करायचं. बघा काय महाराज कसे तयार करतात. पहिली गोष्ट आहे त्या स्थितीत सुख मानायचं. काय म्हणाले? आहे त्या स्थितीत सुख मानायचं. बर. दुसरं, देवावर विश्वास ठेवायचा. काय म्हणाले? देवावर विश्वास ठेवायचा. आणि तिसरं काय सांगितलं? चैनीकडे प्रवृत्ती कमी करायची. चैनीकडे प्रवृत्ती कमी करायची. आता या 3 गोष्टी बघा, आणि ह्या 3 गोष्टीमध्ये सगळं तत्वज्ञान सगळं आलं. काय काय आणखी बघा, काय निराळं सांगायला पाहिजे. आहे त्या स्थितीत समाधानामध्ये. का? कारण जी आपल्याला स्थिती प्राप्त झालेली आहे आपल्या कर्माप्रमाणे, जसं म्हटलं ना, कर्मणा जायते जंतू कर्मणी एव विलीयते, सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणी एव अभिपद्यते. म्हणजे जशी आपण अगोदर जी कर्म केलेली आहेत, कळलं की नाही, मग त्या कर्माप्रमाणे आपल्याला संपूर्ण परिस्थिती मिळालेली आहे. ह्या जे वातावरण मिळालेलं आहे सगळं आपल्या कर्माप्रमाणे. आणि या कर्माप्रमाणे मिळाल्यामुळे काय करायचं, त्याच्या संदर्भात आता आपली कुठलीही तक्रार नाही. ज्या स्थितीमध्ये आपण जन्माला आलो ती आपल्या विकासाला जास्तीत जास्त अनुकूल आहे असं समजून प्रयत्न करायचे. म्हणून त्यांनी काय म्हटलं, आहे त्या स्थितीत समाधान मानायचं. बस. हो, जे जे आहे जसं जसं, आणि ईश्वर कृपेने आपल्याला सगळं व्यवस्थित मिळतं जर आपण हा दृष्टिकोन ठेवला तर. बरं. दुसरा काय म्हणाले? देवावर विश्वास ठेवायचा. आता हा देवावर विश्वास ठेवायचा हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण इथे कसं होतं, जे आता हा भाग कोणाला सांगायचा आहे? प्रवचनकार म्हणून आम्ही जे सांगतोय हे सगळे बसलेले जे आहेत भक्त मंडळ आहेत, म्हणजे महाराजांचे अनुग्रहित आहेत. आता ह्या अनुग्रहित शिष्यांच्या दृष्टीने देव कोण? सद्गुरू. आपण म्हणतो ना, देव तोची संत आणि संत तोची देव. म्हणजे आता महाराजांचे अनुग्रहित जे जे कोणी आहेत ह्या सगळ्यांसाठी देव कोण? सद्गुरू. कळलं की नाही? कारण आपण म्हणतो ना की त्या देवांनीच सद्गुरूचं रूप धारण केलेलं आहे. कशासाठी? आपल्या कल्याणासाठी, आपल्याला प्रबोधन करण्यासाठी. कळलं की नाही? मग हा देव जो आहे आता आपल्या दृष्टीने देव कोण? सद्गुरू. म्हणजे इथे महाराजांनी जे मला सांगितलं, देवावर विश्वास ठेवायचा म्हणजेच सद्गुरूवर विश्वास ठेवायचा. आणि मला तुम्हाला सांगतो मी, म्हणजे महाराज एक 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 अशा गोष्टी सांगायचे की बस महाराजांसमोर आले की आपले सगळे प्रश्न सुटले. कळलं ना? किती 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 कठीण समस्या असू द्या, महाराजांसमोर आलं आणि महाराज काय म्हणायचे? ऐ बाबा, मी तुम्हाला एक गोळी द्या सांगून ठेवतो. कधी कुठली समस्या निर्माण झाली ना तर काय करायचं? सोहम 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 नावाची गोळी घ्यायची. बस तुम्हाला बरं वाटेल. आणि महाराज गोरेगाव मठावर एकदा नाही, सांगतो ना तुम्हाला, सोहम 1, सोहम 2, सोहम 3, सोहम 4 असं 50 वेळा सगळ्यांकडून म्हणून घेतलेलं आहे. ह्यातून बघा एक एनर्जी प्राप्त होते. म्हणून काय म्हणाले ते? देवावर विश्वास ठेवायचा. आणि आता देव म्हणजे सद्गुरू. तारी मारी तुझेच चरण या भावाने आपण सद्गुरूला शरण राहायचं. आणि त्यांनी जसं सांगितलंय तसं आचरण करायचं. बस, बाकी काय. कळलं की नाही? आणि त्याचा फायदा काय होतो मी अनुभवतोय. आणि तुम्ही सगळे जेवढे महाराजांचे भक्त अनुग्रहित आहेत हे सगळे अनुभवत आहेत. आणि बरेच वेळ माझ्याशी बोलतात ना, बोलताना मला सांगतात की भाऊ असं होतं, मग आम्ही पण महाराजांनी सांगितलेली गोळी घेतली, आम्हाला बरं वाटलं. आणि हा अनुभव आपल्याला येतोच. म्हणजे महाराज काय म्हणाले? देवावर विश्वास ठेवायचा म्हणजेच सद्गुरूवर विश्वास ठेवायचा.
आणि मी आता तुम्हाला आणखी पुढे जाऊन सांगेन, सद्गुरूवर म्हणण्यापेक्षा सद्गुरू झालंच, पण ह्या विश्वात्मक गुरुदेवावर विश्वास ठेवायचा. आपण गुरुदेवांना इष्टदेवता म्हणून सद्गुरूला आपण भजतोयच. सद्गुरू माझी इष्टदेवता आहे, पण सद्गुरूने काय मला दाखवून दिलं? विश्वदेवता. एक दिवशी म्हणालो ना की महाराजांकडे मी पाहत असताना महाराजांच्या अंगातून असे अनंत अणू निघताना दिसले मला. म्हणजे त्यांनी काय दाखवलं की हे इष्टदेवता पूजन करण्यापेक्षा विश्वदेवता पूजनाला महत्त्व द्यायचं, आणि मग त्याचं सामर्थ्य आपल्याला काय ते आपल्या लक्षात येतं. हे झालं देवावर विश्वास ठेवायचा, म्हणजे सद्गुरू वचनावर विश्वास ठेवायचा. त्याने दिलेल्या मंत्राचा जप करायचा, सोहम मंत्राचा जप. आणि तिसरं म्हणाले चैनीकडे प्रवृत्ती कमी करायची. आता चैनीकडे प्रवृत्ती कमी करायची म्हणजेच काय? तिथे म्हटलं चैन म्हणजे काय असतं? हवेपणा. मला हे हवंय, मला ते हवंय, मला ते हवंय. म्हणजे कामना जी आहे ना, हा कामना आपली कमी व्हायला पाहिजे. कळलं की नाही? आणि म्हणून म्हटलं ना, अर्जुनाला सुद्धा भगवंत सांगतोय, अर्जुन म्हणतो ना की सगळं तू सांगितलंस तरी सुद्धा माणूस जसं त्याला कोणीतरी खेचतोय, तर अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी का करतो? त्याला भगवान म्हणतोय की काम एषा क्रोध एषा रजोगुण समुद्भवम महाशनो महापापना विद्धी इह एनम वैरिण. ह्यालाच तू वैर समज. म्हणून म्हणजे चैनीकडे प्रवृत्ती कमी ठेवायची, ह्यानेच आपण काय करा, निवृत्त व्हायचं, अनेक गोष्टीतून निवृत्त व्हायचं. आणि निवृत्त होण्यामध्ये जे सुख आहे ते पहा, म्हणजे जे उपभोगामध्ये सुख आहे ना, त्यापेक्षा त्यागामध्ये सुख आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्यागाला प्राधान्य द्यायचं. म्हणून चैनीकडे प्रवृत्ती कमी करायची म्हणजेच त्याग करायला शिकायचं. उपभोगाला प्राधान्य न देता निवृत्तीला प्राधान्य द्यायचा. आणि म्हटलं जातं ना, जो विषयांची निवृत्ती तो निज सुखाची प्राप्ती, आणि पूर्ण बाणल्या विरक्ती साधक होती मद्रूप. म्हणजे शेवटी तुम्हाला माझंच रूप प्राप्त होईल. कळलं की नाही? आणि चैन म्हणजे काय म्हटलं आपण? चैन म्हणजे विषयाच्या अधीन होणं, आणि विषय त्याग करणं म्हणजे चैनीपासून दूर होणं. आणि चैन हा शब्द जो बाप्पाने वापरला, चैन म्हणजे विषयामध्ये आसक्त, हे पाहिजे. आणि मी एक उदाहरण सांगितलं ना, ह्या मायादेवीने काय केलंय? मायादेवीने मोठं नाटक केलेलं आहे. हे संपूर्ण 5 विषय जे आहेत ना, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, हे 5 विषय या संपूर्ण सृष्टीत दिसतात ना आपल्याला, तर ते विषयाचं बोट मायादेवीने आपल्या तोंडात घातलंय, आणि आपण ते बोट चुकत बसलोय लहान मुलासारखं. ह्यातून आनंद, त्यातून आनंद, काहींना फिरण्यामध्ये आनंद, काहींमध्ये खाण्यामध्ये आनंद, काहींमध्ये पिण्यामध्ये आनंद, काहींना ऐकायला आनंद होतो. ते अशा पद्धतीने चैनीकडे प्रवृत्ती कमी करायची, म्हणजे निवृत्तीला प्राधान्य द्यायचं. म्हणजे महाराज कशा पद्धतीने तयार करत होते बघा. कळलं ना? आणि हे एक महाराजांची जी अर्थात मी सगळं लिहून ठेवलेल्या डायरीमध्ये, तेव्हा ते वाचताना अशी मजा येते. साक्षात महाराज आपल्या समोरच आहेत असं आपल्याला जाणवतं. कळलं की नाही? तर मी एकच म्हणेन, काडसिद्धेश्वर महाराजांचे जे अनुग्रहित शिष्य आहेत, जे भक्त आहेत, त्यांच्यासाठी देव निराळा नाही. काडसिद्धेश्वर महाराजच देव आहेत त्यांच्यासाठी. कळलं की नाही? तर त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून तारी मारी तुझेच चरण असं आपण त्यांना शरण राहूया. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते म्हणाले ना की ज्या स्थानाला मी गेलो त्या स्थानाला तुम्हाला मी सगळ्यांना देईन, आणि मला जो आनंद प्राप्त झाला तो मी आनंद सगळ्यांना देईन. जय काडसिद्ध, जय काडसिद्ध.